हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आजचा आपल्याला फिफ्थ लेक्चर बघायचं आहे डिजिटल कम्युनिकेशन चॅनलचं. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं कम्युनिकेशन चॅनल, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल, देन त्यामध्ये आपण बघितलं होतं बिट रेट, बॉड रेट, आफ्टर दॅट बँडविड्थ, देन सिग्नल बँडविड्थ, फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय बघा, दॅट इज अ चॅनल बँडविड्थ. आता चॅनल बँडविड्थ किंवा फक्त आपण बँडविड्थ बद्दल किंवा सिग्नल बँडविड्थ बद्दल आपल्याला माहिती होती. आता ही चॅनल बँडविड्थ एवढी महत्वाची का आहे कम्युनिकेशन चॅनल मध्ये, याचा आपण विचार करूया. बघा, बँडविड्थ म्हणजेच काय? द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स इज कॉल्ड ॲज बँडविड्थ. ओके, तर चॅनल बँडविड्थ म्हणजे काय? So it is the range of frequency which a channel can be pass. ही एक प्रकारची काय आहे? रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे एक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीचा एक सेट आहे, त्यातून आपण चॅनल काय करतो? पास करतो. तर त्याला आपण म्हणतो काय? चॅनल बँडविड्थ. हे ज्यावेळेस आपण चॅनल पास करतो, तर हे चॅनल कसे असतात? विदाउट डिस्टॉर्टेड. ठीक आहे, म्हणजे एकदम प्रॉपर पद्धतीचे आपण सिग्नल हे काय करतो, याला पाठवतो. तर यालाच आपण म्हणतो चॅनल बँडविड्थ. म्हणजे एक प्रकारची रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, त्या रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी मधून आपण चॅनल पास करणार, बट ते चॅनल कसे असणार? विदाउट डिस्टॉर्टेड. त्याला आपण म्हणणार चॅनल बँडविड्थ. आता मग काही कंडिशन येतं बघा चॅनल बँडविड्थ मध्ये, की कशा प्रकारच्या कंडिशनला आपल्याला सामोरं जावं लागतं. तर बघा, कम्युनिकेशन म्हटलं तर एरर असणारच, बरोबर? सो तर कंडिशन ऑफ चॅनल बँडविड्थ मध्ये ज्यावेळेस आपण सिग्नल हे ट्रान्समिट करतो, तर सिग्नल ट्रान्समिट करत असताना हे आपल्याला लार्ज ऑर्डर मध्ये काय करावं लागतं? पाठवावं लागतं. तर हे लार्ज ऑर्डर का पाठवायचे? कारण हे काय करतील? आपला शेप ऑफ ट्रान्समिटेड सिग्नल हे मेंटेन करतील, टू बी प्रिझर्व किंवा मेंटेन आपण असं म्हणू शकतो. ओके, the signal is to be transmitted but in the form of what? Large order. कारण shape of transmitted signal is to be preserved. if आता जे आपण पाठवलेले सिग्नल आहे, ओके, हे आपण जर यांची बँडविड्थ आपण जर कमी केली, इफ द बँडविड्थ ऑफ सिग्नल इज समवॉट लेस, जे की जेवढी पाहिजे होती आपण तेवढी पाठवली, तर काय होईल? सिग्नल तुमचे डिस्टॉर्टेड होणार. डिस्टॉर्टेड सिग्नल is to be expressed. तर मग आता हे डिस्टॉर्टेड सिग्नल जर पास होत असतील, तर हे आपल्यासाठी काय असणार आहे? समवॉट ड्रॉबॅक असणार. ओके, सो आपल्याला हे जे सिग्नल आहे हे डिस्टॉर्टेड मिळतात. पण या डिस्टॉर्टेड सिग्नल मुळे होतं काय, की आपण जे सिग्नल पाठवलेले आहे, तर हे काय होतं? लिमिटेड सिग्नल आपण यामध्ये आपल्याला ट्रान्समिट होतं, आणि त्याच्यामुळं ट्रान्समिटेड सिग्नल मध्ये नो सिग्नल कॅन बी ट्रान्समिटेड इन अ गिवन फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. ही लिमिटेड सिग्नल मुळे डिस्टॉर्शन तर होतच होतं, पण एक जे पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आपण जो याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितला होता, शेवटचा पॉइंट, राईट, हा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम सुद्धा काय होतो? डिस्टॉर्टेड होतो. म्हणून आपल्याला कम्युनिकेशन चॅनल मध्ये ज्यावेळेस कुठलेही ट्रान्समिट करतो आपण सिग्नल, तर हे लार्ज ऑर्डरनीच आपल्याला सेंड करावे लागतं. ठीक आहे, जसं की आपण जर एक्झाम्पलच्या स्वरूपात जर याचा बघण्याचा जर विचार केला, तर आपण जर स्क्वेअर वेव्ह हे इनपुट ज्यावेळेस पाठवतो, ओके, दिस इज व्हॉट अवर इनपुट, देन हे आपलं काय आहे? कम्युनिकेशन चॅनल आहे. या कम्युनिकेशन चॅनल मधून आपण इनपुट स्क्वेअर वेव्ह पाठवले, तर आपल्याला आउटपुटला हे जे स्क्वेअर वेव्ह पाठवलेले आहे, तर याचा आपल्याला समवॉट आउटपुट हे असं डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये आपल्याला मिळतं, राईट? म्हणजे हे आपलं आउटपुट चांगलं आहे का? नाही. का? कारण आपण इनपुट सिग्नल हे बरोबर डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पाठवलं का? नाही. तर ही कंडिशन काय झाली? आपली डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये.
जर आपण जर सिग्नल आहे ते जर प्रॉपर एक बँडविड्थच्या फॉर्म मध्ये जर आपण पाठवले, लाईक हा तुमचं मेन पोझिशन राईट, त्याच्यावर आपला 101 हे एकदम प्रॉपर सिग्नल आपण पाठवले विथ गुड बँडविड्थ अँड लार्ज ऑर्डर. At that time, your output is also what? Like this. म्हणजे जे इनपुट असेल तेच तुमचं काय असणार आउटपुट. दिस इज व्हॉट विदाउट अ डिस्टॉर्टेड फॉर्म ऑफ सिग्नल, राईट. सो अशा प्रकारचे सिग्नल चॅनल बँडविड्थ मध्ये आपण कन्सिडर करतो. ओके, तर हा चॅनल बँडविड्थ मध्ये आपण काय बघितलं बघा की इट इज अ बँडविड्थ is defined as the frequency difference and range of frequency when we are passing the channel without a distortion is called as the channel bandwidth. But channel bandwidth ला एक्सप्लेन करताना दोन कंडिशन घेतला की आपण लार्ज ऑर्डर मध्ये जर सिग्नल जर पाठवले, ट्रान्समिट केले, तर आपल्याला काय होईल, चांगल्या प्रकारे आउटपुट मिळणार. मग त्याचं उलट जर आपण केलं की आपण जर लार्ज ऑर्डर मध्ये जर सिग्नल नाही पाठवले तर आपल्याला डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये मिळणार. लाईक त्याला तुम्ही दोन डायग्राम मध्ये त्याला काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता. ओके, सो याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. नेक्स्ट बघा, आपल्याला बघायचं आता अॅनालॉग आणि डिजिटल यामधला काय फरक. तर अॅनालॉग मध्ये आपण जे सिग्नल पाठवतो, ओके, तर ते त्याच्यामध्ये हे हर्ट्जच्या स्वरूपात असतं. लाईक डिजिटल वर्सेस अॅनालॉग बँडविड्थ. बघा, अॅनालॉग मध्ये आपण जे सिग्नल पाठवतोय, राईट, सो इन द फॉर्म ऑफ ते काय केलं जातं, एक्सप्रेस इन अ हर्ट्ज, राईट. फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात आपण ते हर्ट्जच्या स्वरूपात घेतो. आणि डिजिटल जे सिग्नल असतात ते ज्यावेळेस आपण ट्रान्सफर करतो हे एक्सप्रेस होतं इन द फॉर्म ऑफ बीपीएस. बीपीएस इज स्टँड फॉर बीट पर सेकंद. या स्वरूपामध्ये काय होतं, ट्रान्सफर होतं. तर बीट म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे, काय झिरो किंवा वन. याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये बीट, बॉड, नंतर निबल, नंतर बाईट आणि देन वर्ड कसा फॉर्म होतो आपण ते बघितलं. ठीक आहे, सो यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या चॉईस असतात, राईट. दॅट इज अॅनालॉग अँड ऑर डिजिटल. हे डिपेंड असणार तुमचं. ठीक आहे, सो ज्याची बँडविड्थ जास्त किंवा जे प्रॉपर असतील तर डिजिटल मध्ये हे आपल्याला सोपं जातं. तर डिजिटल वर्सेस अॅनालॉग मध्ये आपण डिजिटल बँडविड्थ जास्त प्रमाणात वापरतो. ओके, देन यानंतर बघा एक रिपीटर डिस्टन्स नावाचा प्रकार आहे. आपण रिपीटर वापरलेत बघा कम्युनिकेशन मध्ये, राईट. रिपीटर का बरं वापरतात, कारण आपली सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण रिपीटर वापरतो. आता बघा आपली ही एक सिम्पली काय, दॅट इज अ रिपीटर आपण काय केले का सरफेसवर प्लेस केलं, राईट. तर हे मला ट्रान्समिट करण्यासाठी मी टीएक्स हा घेतो आणि आरएक्स म्हणजे जिथे रिसिव्ह होतो तिथं मी सिग्नल घेतो. तर हे माझी काय रेंज R1 आहे, हे R2 आहे. ठीक आहे, मला ह्या पर्टिक्युलर वन पोझिशन पासून टू पोझिशन पर्यंत काय करायचं, मला सिग्नल हे ट्रान्समिट करायचे. पण दोन जे रिपीटर मधलं डिस्टन्स आहे हे काय आहे, च्या स्वरूपामध्ये, म्हणजे काय हे डिस्टन्स इक्वल स्वरूपात आहे, इक्वल डिस्टन्स आहे. मग आता इक्वल डिस्टन्स असेल तर रिपीटर प्रॉपर आउटपुट देऊ शकतं, बरोबर. तर रिपीटर ज्यावेळेस आपण बघतो तर रिपीटर मध्ये काही फॅक्टर महत्वाचे असतात बघा. फॅक्टर अफेक्टिंग विथ रिपीटर डिस्टन्स. आता तुम्ही मला सांगा, मी औरंगाबाद वरून जर सिग्नल पाठवतोय कन्नडला, राईट, हे डिस्टन्स जास्त झालं तर मला काय करावं लागणार, एक छावणी जवळ एक रिपीटर ठेवावं लागणार, नंतर खुलताबाद जवळ एक रिपीटर ठेवावं लागणार, खुलताबाद नंतर पुढे बोरगावला एक रिपीटर ठेवावं लागणार, आणि बोरगाववरून डायरेक्ट कन्नडला रिपीटर. म्हणजे काय झाले, मला मध्ये तुम्हाला तीन तीन रिपीटर ठेवावं लागणार, बरोबर. तर तीन रिपीटर जर ठेवले तर इनपुट मी जर औरंगाबादवरून पाठवते तर ते तुम्हाला आउटपुटला प्रॉपर रिसिव्ह झालं पाहिजे, बरोबर. यासाठी महत्वाचं काय असतं, दॅट इज हाईट ऑफ रिपीटर. तुमची हाईट किती रिपीटरची, एखाद्याची कमी आहे एखाद्याची जास्त आहे, तर ते तसं जमणार आहे का, तर नाही. नंतर ट्रान्समिटेड पॉवर कशा प्रकारची, आपण जे इनपुट पाठवतोय तर त्याचं ट्रान्समिट होण्याचा रेट किती आहे. ओके, ते जर आपण कमी स्वरूपात जर ट्रान्समिट जर करत असेल तर तुम्हाला रिपीटरला जरी ते मिळालं तर ती कमी स्वरूपातच मिळणार आहे, बरं.
ठीक आहे. आणि थर्ड वन इज व्हॉट, ॲटमॉस्फिअर. त्यावेळेस ॲटमॉस्फिअर कसं आहे, म्हणजे काय आहे, त्यावेळेस पाऊस पडला आहे म्हणजे वेट आहे, ओलं आहे वातावरण, म्हणजे ह्युमिड म्हणतो आपण त्याला, किंवा ड्राय, आता उन्हाळ्यात जसं दिसतं तसं. ठीक आहे. तर हे 3 फॅक्टर फार महत्वाचे असतात. बघा, ह्या रिपीटरची तर हाईट तर तुम्हाला समजते. हाईट कशी पाहिजे, सगळ्यांची सारखी पाहिजे. जसं की एक्झाम्पल आपण जर याला बघितलं तर बघा, गावाकडं एक मोठी लाईन गेलेली असते बघा, 440 केवीची, शेतातून गेलेली असते, मोठे मोठे त्याचे हे असतात, सिम्पली अँटिनाज असतं, आपण म्हणू शकतो त्यांना, प्लेस केलं असतात, कोणाच्या शेतातून पण जातं ते. पण त्या ज्या सगळ्यांची हाईट आहे बघा, त्या इलेक्ट्रिसिटी जी वाहून नेण्याचे जे काम करतात, त्या अँटेनाची सगळ्यांची हाईट कशी असते, एकदम सेम असते. बरोबर. दुसरं, ते ट्रान्समिट करण्याची पॉवर ही सगळ्यांची सेम असते. तुम्ही जर त्याच्या खाली जर उभं राहिले तर त्याचा आवाज होतो बा. बरोबर आहे. तर हे काय, ही हेवी लाईन आहे. हेवी लाईन साठी तुम्हाला तेवढे प्रोटोकॉल फॉलो करावेच लागतात. हे जर प्रोटोकॉल फॉलो झाले नाही तर तुम्हाला ही वीज वाहून न्यायचं काम, इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्सफर करू शकतो का? नाही. देन, तर ट्रान्समिटेड पॉवर आणि हाईट ऑफ रिपीटर त्यावरून आपल्याला कळतं. नंतर ऍटमॉस्फिअर. आता ऍटमॉस्फिअर मध्ये बघा, पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस लाईट ही कट होते. बरोबर. का होते कट? कारण कुठं जर शॉर्ट सर्किट झालं तर काय होईल, पूर्ण मोठं इलेक्ट्रिसिटीचं नुकसान होण्याचे चान्सेस असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस जास्त पाऊस जर आला तर काय केलं जातं, इलेक्ट्रिसिटी कट केली जाते. बरोबर. पण जिथं ड्राय एरिया आहे, आता जसं की आता आपण वळ्यात आपण म्हणतो, त्या ड्राय एरियामध्ये पण काय होत असतं की बऱ्याच वेळेस जास्त उन्हाच्या टेम्परेचरमुळे वरची जी कव्हरिंग असते कोणाची, कोटिंग आपण म्हणतो त्याला, राईट, प्लास्टिक कोटिंग असते कुठल्याही प्रकारचं, हे असं केबल, तर त्या केबलला कोटिंग असते, तर ते काय होतं, एक्सपांड होतो आहे. राईट. तर ते एक्सपान्शन मुळे पण काय होतं, बऱ्याच वेळेस डिस्टोर्शन होण्याचा प्रॉब्लेम असू शकतो. बरोबर. तर आपण आता वातावरण तर नाही बदलू शकत, पण आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे. तर त्या स्वरूपाची पण इथं कंडिशन हे फॅक्टर म्हणून त्यांनी अफेक्ट केलं जातं. बरोबर. तर हे अशा प्रकारचे रिपीटर, याच्यामध्ये 3 फॅक्टर हे महत्वाचे असतात. देन चौथा फॅक्टर आहे बघा, दॅट इज अ पाथ लॉस. पाथ लॉस म्हणजेच काय, जसं की आता आपण इथून एखादी सिग्नल पास केला औरंगाबादवरून, पण छावणीपर्यंत ते सिग्नल काय झाले, ड्रॉप झाले किंवा लॉस झाला. राईट. हा प्रकारचा लॉस म्हणजेच काय, दॅट इज पाथ लॉस. देन इफेक्टिव्हनेस ऑफ अँटिना. तुमचा अँटिना हा कशा प्रकारे काम करतोय, त्याचा प्रॉपर इफेक्ट होतोय का, तो रिसिव्ह बरोबर करतोय का, देन ट्रान्समिट बरोबर करतोय का, ही इफेक्टिव्हनेस तुम्हाला चेक करावं लागणार. आफ्टर दॅट, टाइप्स ऑफ मॉड्युलेशन कुठले आहेत, जो तुम्ही इनपुट सिग्नल पाठवताय, राईट, कोडेड फॉर्म मध्ये, तर तो प्रॉपर कॅरियर सिग्नलच्या स्वरूपात तुम्ही पाठवताय का नाही, राईट, तर त्यामध्ये मॉड्युलेशन कुठलं वापरलं आहे, राईट. तर हे पण अशा गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या असतात. राईट. तर हे तुम्हाला फक्त इन जनरल, तुम्हाला फक्त हे पॉइंट माहित व्हावा म्हणून हे रिपीटर मध्ये एवढे कंटेंट त्यांनी दिलेले. ठीक आहे. बट जसं तुम्ही आता नेक्स्ट इयरला ज्यावेळेस बघशाल तर ह्या प्रत्येक याचं तुम्हाला काय असणार आहे, याचं वर्किंग तुम्हाला बघावं लागणार. राईट. लाईक टाइप्स ऑफ मॉड्युलेशन. ओके. सो हा एक यातला एक फॅक्टर महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे रिपीटर हे महत्वाचे असतातच, पण त्यासाठी हे बाकीच्या एवढ्या 6 कंडिशन तुम्हाला फॉलो करावं लागतात. जर 6 कंडिशन जर फॉलो होत असेल तर, आणि तरच आपलं कम्युनिकेशन कसं होईल, चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे होईल. अदरवाईज काय होईल, हे कम्युनिकेशन आपलं डिस्टॉर्टेड राहणार. म्हणजे आपण इथून जर सिग्नल पाठवले तर तिथं फक्त खरखर वगैरे असा आवाजच येणार. राईट. तर ते मी जे इनपुट पाठवलेलं आहे, आता मी जसं बोलतोय तुम्हाला, तर हे कम्युनिकेशन कसं आहे, विथ द हेल्प ऑफ युट्यूब तुम्ही काय करताय, प्रॉपर बघताय. राईट. मी कुठंतरी ती सिग्नल किंवा माझे जे व्हिडिओ मी अपलोड करून ठेवलेला आहे, त्यानंतर तुम्ही तो विथ द हेल्प ऑफ तुमच्याकडे जे क्वालिटी असते, त्या क्वालिटीमध्ये 360 पिक्सल असेल किंवा 1080 HD व्हर्जन असेल, तर तुम्ही जसं मोबाईलमध्ये जसं तुम्ही तुमचं सिग्नलची स्ट्रेंथ सिलेक्ट करशाल त्या पद्धतीने त्या क्वालिटीचं तुम्हाला ही स्क्रीन तुम्हाला दिसते तिथं. बरोबर. अदरवाईज तुम्ही क्वालिटी जर 144 जर केली तर हाय क्वालिटी मध्ये कुठलेच अक्षर तुम्हाला दिसणार. बरोबर. तर जेवढी तुम्ही क्वालिटी जास्त रिझोल्युशन किंवा तुमची HD व्हर्जन मध्ये जसं बघशाल तर तुमचा डेटा पण तेवढा काय होणार, त्या प्रमाणात वापर होणार. बरोबर. तर हे एक साधं कम्युनिकेशन आहे. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल. नंतर त्यानंतर ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. नंतर कंपॅरिझन ऑफ अॅनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन.
तर आता आपण काय करू, बुकच्या पॅटर्न कडे जाऊ. तर आपल्याला टेबल दिलेला आहे, तर त्या टेबलवर आपण बघूया की कशा प्रकारे आपल्याला आता पुढचे कंटेंट शिकायचे. ओके, बघा आता आपल्याला बघायचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल मध्ये आपल्याला दोन प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. जसं बघितलं की सिम्पली चॅनल कोणचं वापरताय तुम्ही, राईट, देन बिट रेट, बँड रेट किती आहे, रिपीटर डिस्टन्स किती आहे, त्याचं ऍप्लिकेशन कशामध्ये होतं, बरोबर. तर हे अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर चॅनल आपण वापरतोय, राईट, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पेअर्स जे म्हणजे कॉपर वायर जे असतं, राईट, तर यांची काय नंबर ऑफ कॉपर वायरची संख्या जास्त आहे, राईट. तर हे काय 64 kbps किलोबाईट पर सेकंद 1 gbps पर्यंत आपण काय करू शकतो, एवढं डेटा आपण ट्रान्सफर करू शकतो, राईट. 64 KB टू 1 GB एवढा डेटा आपण ट्रान्सफर करू शकतो. रिपीटर डिस्टन्स किती पाहिजे, 2 किलोमीटर, म्हणजे काहीतरी नॉर्मल डिस्टन्स पाहिजे, राईट, जास्त नाही चालणार. नंतर ऍप्लिकेशन काय, शॉर्ट हॉल, दॅट इज अ PSTN लॅन जे आपण वापरतो बघा, लाईक आपण जर साधं बघितलं की इंटरनेट जे आपण म्हणतो, राईट, एक कुठंतरी काय असतं, एक मेन सर्व्हर असतं, त्यावरून कनेक्शन आपल्याला दिले जातं. ओके, सो त्या प्रकारचं कम्युनिकेशन आपण अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर वापरतोय. देन कोॲक्सियल केबल, देन फ्यू 100 Mbps, म्हणजे फार जास्त प्रमाणात यामध्ये फ्यू किलोमीटर केबल कॅसाठी वापरतो आपण, टीव्ही साठी, लॅन कनेक्शन साठी. मग कोॲक्सियल केबल आपण टीव्ही साठी जास्त जनरल वापरतो. ओके, देन नेक्स्ट बघा, दॅट इज अ फ्री स्पेस ऑप्टिकल फायबर केबल आपण वापरतो काय, लॉंग हॉल PSTN लॅन साठी. ओके, फ्यू टेन्स ऑफ किलोमीटर, म्हणजे तुमचे डिस्टन्स काय होतं, ऑप्टिकल फायबर केबल जर आपण वापरलं याच्यामध्ये लॉस होत नाही, दुसरं तुम्ही अंतर जास्त राखता. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक डिस्टन्स साठी तुम्हाला चॅनल हे वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल तुम्हाला वापरावं लागतं, समजते. तर हे जे आपण चॅनल वापरतोय, तर ह्या चॅनल म्हणजे केबल जे आहे, ते केबलची किंमत पण वेगवेगळी असते बरं, राईट. ऑप्टिकल फायबर केबल हे महागडं मिळतं. नंतर फ्री स्पेस ब्रॉडकास्ट हे म्हटलं तर हे आणखी जास्त महाग, कारण काय, हे वायरलेस पद्धतीमध्ये काम करतं. फ्यू 100 kHz टू फ्यू 100 Hz, राईट, नो रिपीटर इज रिक्वायर्ड टू ब्रॉडकास्ट व्हॉट इट इज अ रेडिओ और टेलिव्हिजन. जे आपण टेलिव्हिजनवर आपण म्हणतो लाईव्ह आपण स्ट्रीमिंग बघतो बऱ्याच वेळेस, IPL असेल किंवा तुमची कुठल्याही प्रकारची क्रिकेट मॅच असेल, कुठल्याही प्रकारचं जर लाईव्ह कंटेंट आपण असतो ते पण बघू शकतो. किंवा बऱ्याच वेळेस काय होतं, सिरियल वगैरे असतील ते आपण काय केलं जातं, अपलोड केलं जातं, राईट. त्यानंतर तिथून ट्रान्समिट होऊन आपल्याला रिसिव्हरला आपल्याला ब्रॉडकास्ट, ठीक आहे. नंतर फ्री स्पेस सेल्युलर 1-2 GHz, म्हणजे मोबाईल साठी बघा, नो रिपीटर अप टू बेस स्टेशन. मोबाईल टेलिफोन, आता मोबाईल साठी तो कुठल्याच प्रकारचं वायर नाही आपल्याला, राईट. पण हे काय 1-2 GHz पर्यंत काय करतं, एवढं बिट रेट त्याचा असतो. नंतर वायरलेस लॅन, म्हणजे वायफाय ब्लूटूथ, यासाठी तर नो रिपीटर, कारण हे पण काय आता वायरलेस, पण किती आपण डेटा करू शकतो, दॅट इज 11 Mbps. आता ब्लूटूथ होतो पहिले, बरोबर, आता वेगवेगळे ऍप्लिकेशन आले, झेंडर असेल, राईट. तर त्यामुळे काय होतं, तुम्ही डेटा फार फास्ट मध्ये कुठल्याही प्रकारचा मूवी असेल किंवा किती मोठे GB डेटा असेल, तर तो तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो ट्रान्समिट करू शकता. पण तो किती, 11 Mbps एवढी त्याची स्पीड आहे, राईट. देन टेरेस्ट्रियल मायक्रोवेव्ह लिंक, लाईक लॉंग होल्ड व्हिडिओ ट्रान्समिशन, हे टीव्ही टेलिव्हिजन मध्ये पण याचा उपयोग होतो. नंतर सॅटेलाइट बघा, 4-6 GHz, 12-14 GHz. सॅटेलाइट मध्ये ट्रान्सकन्व्हेन्शनल टेलिफोनी, केबल टीव्ही, ब्रॉडकास्ट, DTH, GPS. आपण DTH मध्ये जे आपल्या घरी असतं बघा, छत्र्या कॉन्केव्ह शेप मध्ये असतात, त्याला एक समोर जे असं समोर सेंटरला लावलेला असतो तो पार्ट, त्याला फीड ऑन असं म्हणतात. फीड ऑन म्हणजेच काय, त्या प्लेटवरती सिग्नल काय करतं, रिसिव्ह करून त्या फीड ऑनला देतं. त्या फीड ऑन थ्रू आपल्याला काय होतं, डेटा हा विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल फायबर केबल, जे तुम्ही केबल वापरता पांढऱ्या कलरचं, राईट, पांढऱ्या असेल किंवा ब्लॅक असेल, त्या पद्धतीने आपण तो डेटा टीव्ही सोबत फेच करतो. नंतर इन्फ्रारेड म्हटलं तर वायरलेस आलं, शॉर्ट डिस्टन्स लाईक टीव्ही रिमोट, बरोबर. तर टीव्हीचं रिमोट तुम्ही वापरता तर ही शॉर्ट डिस्टन्स साठी झालं. आपण जर फारच मागच्या घरात गेलो नंतर टीव्ही ऑपरेट करायचा म्हटलं तर तो चालणार आहे का, नाही चालणार, बरोबर. तर ही शॉर्ट डिस्टन्स साठी. नंतर अंडर वॉटर अॅक्वास्टिक, म्हणजे इंटरनेटचे केबल आपण म्हणतो, राईट.
सो नार्स अँड ऑल अदर अंडर वॉटर कम्युनिकेशन फ्यू किलोहर्ट्ज पर्यंत आपण काय करू शकतो, अंडर वॉटर अकॉस्टिक हा पहिले पण वर्ड गेलेला आहे आपल्याला. ठीक आहे. सो हे सांगतं काय आपल्याला की वेगवेगळे चॅनल तुम्हाला वापरावं लागतं वेगवेगळं तुम्हाला ब्रॉडकास्ट करण्यासाठी किंवा ऍप्लिकेशन. ठीक आहे. तर हे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून याला प्रिपेअर करू शकता. नंतर याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन आणि अॅनालॉग कम्युनिकेशन. आता हे तर तुम्ही बघितलेच की कुठल्या प्रकारे याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर ऍडव्हान्टेजेस मिळण्यासाठी फार महत्वाचं आहे याच्यात. आणि डिसएडव्हान्टेजेस काय की हे सिग्नल कोणी चोरू शकते. बरोबर. आणि दुसरं याच्यामध्ये एक महत्वाचा प्रकार काय असतो की ह्या मध्ये डिस्टॉर्शन सुद्धा असते. बरोबर. तर डिस्टॉर्शन एक महत्वाचा प्रकार आहे. पुन्हा हे सिग्नल कोणीही काय करू शकता, याला चोरू शकणार आहे. राईट. तर आणखी काही डिसएडव्हान्टेज दिले बघा. द बिट रेट ऑफ डिजिटल सिस्टम आर हाय अँड देअरफॉर दे रिक्वायर अ लार्जर चॅनल बँडविड्थ ॲज कम्पेअर टू अॅनालॉग सिस्टम. अॅनालॉग पेक्षा डिजिटलला बँडविड्थ जास्त लागते. देन डिजिटल मॉड्युलेशन नीड सिंक्रोनायझेशन इन केस ऑफ सिंक्रोनस मॉड्युलेशन इज टू बी यूज. आता जर सिंक्रोनस मॉड्युलेशन, तर मॉड्युलेशनचं आपण बघितलं की मॉड्युलेशन कुठल्या टाईपचं आहे, तर सिंक्रोनस मॉड्युलेशन असेल तर सिंक्रोनायझेशन रिक्वायर्ड आहे. बरोबर. तर हे काय झालं, डिसएडव्हान्टेज झालं कोणाचं, आपल्या अॅनालॉग आणि डिजिटलचं. ठीक आहे. देन कम्पॅरिझन ऑफ अॅनालॉग अँड डिजिटल. बघा, कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक दिली, अॅनालॉग मध्ये ती काय वर्क करते, डिजिटल मध्ये काय वर्क करते हे आपल्याला सांगितलं. नेचर ऑफ ट्रान्समिटेड सिग्नल. कोणचं आहे, पहिले आपण अॅनालॉग सिग्नल ट्रान्समिट करतोय आणि इकडं डिजिटल सिग्नल. देन इन्फॉर्मेशन कंटेंट इन द ट्रान्समिटेड मेसेज. अॅनालॉग मध्ये व्हेरिएशन इन एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ फेज कंटेंट इन्फॉर्मेशन. बरोबर. तर आपण एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी या दोनच कंटेंट बद्दल जास्त अॅनालॉग मध्ये बोलतो. पण डिजिटल मध्ये काय आपण ट्रान्समिट करतो, कोड वर्ड्स. राईट. जो की डेटा कुठल्याही स्वरूपामध्ये लीक झाला नाही पाहिजे. तर हे एक महत्वाचा डिफरन्स. नंतर एक्झाम्पल कुठल्या बघा, अॅनालॉग सिस्टम मध्ये एएम एफएम अॅनालॉग मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आपण वापरतो. नंतर डिजिटल मध्ये पीसीएम पल्स कोड मॉड्युलेशन, डीएम डेटा मॉड्युलेशन. राईट. तर अशा प्रकारची ही मॉड्युलेशन आपण डिजिटल कम्युनिकेशन मध्ये वापरतो. नंतर रिपीटर बघा, अॅनालॉग मध्ये वापरत नाही आणि डिजिटल मध्ये पॉसिबल आहे, रिपीटर वापरू शकतो. नॉइज इम्युनिटी जी आहे ही याच्यामध्ये कशी असते, पुअर असते. आणि डिजिटल मध्ये ही कशी असते, चांगल्यातल्या चांगल्या स्वरूपात असते. बँडविड्थ तसं आपण बघितलं की अॅनालॉग मध्ये कमी असते आणि डिजिटल मध्ये जास्त असते. टाइप ऑफ मल्टिप्लेक्सिंग, एफटीएम फ्रिक्वेन्सी डिमल्टिप्लेक्सिंग अँड दॅट इज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग आपण असं त्याला म्हणतो. कॉम्प्लेक्सिटी, कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू बिल्ड. काय अॅनालॉग. आणि डिजिटल हे कसं असतं, सिम्पल आणि लेस कॉम्प्लेक्स. कॉस्ट कशी असते अॅनालॉगची, कमी असते, पण डिजिटलची कॉस्ट जास्त असते. राईट. रिबूटनेस ऑफ कंपोनंट अँड सबसिस्टम. रिबूटनेस म्हणजे पुन्हा आपण त्याला ऑन अँड ऑफ चांगल्या प्रकारे जर म्हणजे ऑन अँड ऑफ जर करतो, जर रिबूटनेस कसा असतो, तर रिबूटनेस अॅनालॉगचा कमी असतो, डिजिटलचा चांगला असतो. म्हणजे ते प्रॉपर पुन्हा आपण त्याला रिबूट केल्यानंतर आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या स्वरूपात हे सिग्नल मिळतात, म्हणजे चांगले वर्किंग करतो. देन शॉर्ट स्टोरेज अँड रिट्रायवल. दॅट इज स्टोरेज हे अॅनालॉग मध्ये होत नाही आणि याच्यामध्ये डिजिटल मध्ये आपण पॉसिबल. फ्लेक्झिबिलिटी लो आहे अॅनालॉग मध्ये, डिजिटल मध्ये चांगली. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं तर डिजिटल हे चांगलंच. बरोबर. तर हे अशा प्रकारचे डिफरन्सेस आहे अॅनालॉग आणि डिजिटलचे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, एक्झामला येण्याच्या दृष्टिकोनातून डिफरन्स येऊ शकतो अॅनालॉग डिजिटलचा. सेकंड, तुम्हाला ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम ही सेकंड वाली, ज्यामध्ये मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन आहे, हे येण्याचे चान्सेस जास्त असेल. नंतर तुम्हाला आणखी एक बिट रेट, बॉड रेट, बरोबर, आणि बँडविड्थ, हे कंटेंट थोडेसे महत्वाचे ह्या चॅप्टर मध्ये आहे. राईट. तर अशा प्रकारे आपला हा जो फर्स्ट चॅप्टर आहे डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, हा आपला यामध्ये काय होतो, इथे संपतो. ठीक आहे. सो कोणालाही कुठल्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा किंवा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.